नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे बघा. धडाकेबाज निर्णय घेतलेले आहेत. काल बैठकीमध्ये महत्त्वाचे 3 निर्णय घेतलेले आहेत आणि मोठा एक नियम सुद्धा आलेला आहे, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना अतिशय आनंद होणार आहे ऐकून की हा जो निर्णय घेतला आहे तो योग्य घेतलेला आहे. आणि कोणते 3 महत्त्वाचे निर्णय आणि काय नियम आहे ते सुद्धा तुम्हाला आता कळणार आहे. धडाकेबाज घेतलेला आहे निर्णय. नवीन यादी आलेली आहे, पहा कुठं पाहायच्या यादी, तुमचं नाव कसं पाहायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. आज दुपारी 3 वाजल्यापासून पुढे पैसे यायला सुरुवात होणार आहे, कारण लाडक्या बहिणींना बैठकीमध्ये निर्णय घेतला आहे की आता तुम्हाला माहिती आहे की वर्षाचं शेवट होणार आहे लवकरच. तर लाडक्या बहिणींचा वर्षाचा शेवट लवकरच हा गोड होणार आहे. त्यामुळं लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे, कारण त्यांना आता मागचे पैसे जे आहेत ते 1,500 रुपये आणि आधीचे जे पैसे होते 7,500 ते सोबत एकदम खात्यामध्ये येणार आहेत. यासोबतच गॅस सिलेंडर सुद्धा तुम्हाला वाटप करता येणार आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की नवीन वर्ष होणार आहे. नवीन वर्षासाठी काहीतरी असं महत्त्वाचं म्हणून त्यांनी गॅस सुद्धा याच्यामध्ये ऍड केलेला आहे. आपण ते बैठकीमधले मोठे निर्णय आपण इथं पाहणारच आहोत. 3 महत्त्वाचे मोठे नियम आहेत. एक मोठा महत्त्वाचा नियम आहे जो लागू झालेला आहे तो बघणार आहोत. कुठले 10 जिल्हे आहेत त्याच्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे. आज पोस्टात पैसे येणार का बँकेत पैसे येणार हे आपण स्पष्ट करणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. तर चला सुरुवात करूया. नेमकं काय आहे जर बघा, आता आपण बैठकीमधले हा नियम पाहणार आहोत. काय महत्त्वाचे नियम आलेले आहेत. पहिला नियम तर असा आलेला आहे की आता लाडक्या बहिणींचा वर्षाचा जो काही शेवट आहे, म्हणजे शेवट म्हणजे आता 10-15 दिवस राहिले त्याला शेवटच म्हणतात ते, कारण ते तुम्हाला माहिती की आता थोडेच दिवस राहिले. त्यामुळे त्यांनी असा निर्णय घेतलाय की आता सलग इथून पुढं आज उद्या परवा असं 2-3 दिवस आज आणि उद्या लवकर करावं, कारण रविवारी बँका बंद आहेत. तर आज आणि उद्यामध्ये पैसे जेवढे वाटप होईल तेवढं वाटप सुरू करायचं आहे. गॅस सुद्धा त्यांनी वाटप सुरू करायचं ठरवलेलं आहे. बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो एक मोठा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये दुसरा मोठा निर्णय आहे तो म्हणजे नियम, आणि हा पण नियम त्यांनी बदललेला आहे. तुम्ही बघत आहात की न्यूज चॅनलवरती आपण बघत आहोत की निकष आहेत आधी अटी वगैरे जे आहेत त्याला कडक केलेले आहेत. तर असं काही नाही. बैठकीमध्ये त्यांनी सरळ सांगितलं आहे की कुठलेही निकष आणि कुठलंही नवीन अट आम्ही लावणार नाही. जी काही असेल ती पहिलं ज्यांचा अर्ज पडताळून झालेला आहे त्यांचा परत अर्ज पडताळणी करणार जाणार नाही. पण पडताळणी का केली जाणार आहे हे बघा. परंतु तिथे एक महत्त्वाचा नियम आहे. जर कोणी स्वतःहून जर तक्रार आली महिला व बाल विकास विभागाकडे, तर मात्र त्या कुटुंबाची किंवा त्या महिलेची, त्या लाडक्या बहिणीची पडताळणी केली जाणार. आता पडताळणी का केली जाणार बघा. खोटी कागदपत्रे अथवा पात्रता नसताना लाडकी बहीण योजनेचा अनेकांनी लाभ घेतला आहे अशी तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. त्यामुळेच लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी होणार आहे. अपात्र असणाऱ्या महिलांना योजनेतून वगळले जाईल. एवढं लक्षात घ्यायचंय. तुमची तक्रार कुणी केली नाही पाहिजे. लक्षात घ्या, तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांनी जाऊन जर कोणी तक्रार केली की या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न एवढं आहे, यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे किंवा यांच्याकडे ऑलरेडी या काही योजनेचा लाभ भेटतोय, तर असं स्वतःचं कोणाला सांगू नका घरात आपण किती कमवतोय. किंवा जर तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला असं चिंता वाटत असेल की आपलं पण होईल, तर ते एक महत्त्वाचं आहे की आपलं खरं तर ह्या गोष्टी पहिल्यापासूनच आपल्याला सांगत आलेल्या आहेत की कोणालाही आपल्या घरातलं काही सांगायचं नसतं. त्यामुळं काय होतं, आपण जर सगळ्याला सांगितलं तर मग सगळ्याला आपली परिस्थिती माहीत असते आणि मग लोक हसायला आणि बघायला तयार असतात. त्यामुळे लक्षात घ्या, जर तुमची तक्रार कोणी केली तर मात्र तुमची पडताळणी ही 100% होणार. पडताळणी कशी होणार, पडताळणीमध्ये काय केलं जाणार हे मी तुम्हाला सगळं सांगणारच आहे. बघा, लाभार्थी स्वतःहून योजनेतून बाहेर पडण्याचे पर्याय देण्यात आलेले आहेत. बघा, स्वतःहून जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला जर आता नकोय बाबा हे आपलं आपल्या याच्यात बसत नाही किंवा कुणी तक्रार केली आणि ते पडताळणी व्हायच्या अगोदर जर तुम्ही जाऊन तिथं म्हणले की ठीक आहे आम्हाला नाही घ्यायचा लाभ, तर तुम्ही करू शकता. त्यासाठी GR जारी करण्यात आलेला आहे. याआधीच महिला व बालविकास विभागाचे खोट्या कागदपत्राद्वारे लाभ घेणारे तक्रारचे आवाहन केले आहे, जेणेकरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे सुद्धा अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु लक्षात घ्या, जर तुमचे हे केली तो कोणी तक्रार केली आणि तुमच्या कागद पडताळणीमध्ये जर तिथं दिसलं की तुम्ही खोटे कागदपत्र दिले होते. खोटे कागदपत्र म्हणजे काय, जर तुमचं 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न नव्हतं तरी तुम्ही हो म्हणलाय, तुमचं पिवळं रेशन कार्ड नव्हतं तरी हो म्हणलाय, मग मात्र तुमच्यावरती कारवाई ही 100% केली जाणार आहे. बघा, महिला आणि बाल विकास विभागाकडे तक्रार आल्यानंतर काय होणार आहे बघा. त्या अर्जदाराची उत्पन्नाचा दाखला आणि इतर कागदपत्रांची कडक
तपासणी केली जाईल. तुम्हाला मी आधी सांगितलं की जर तुमची तक्रार कोणी केली तर त्याच्यावरती काय होणार आहे, पुढं तुमचे जे कागदपत्र आहेत त्यांची कडक तपासणी केली जाईल. त्या लाभार्थ्याच्या घरी सरकारी अधिकारी जाऊन सर्व कागदपत्रे मुलाखत सर्वेक्षणाद्वारे त्यांच्या दाव्याची पडताळणी करतील. लाभार्थीचा डेटा मतदार यादीत सोबत चेक केला जाईल. त्याशिवाय टॅक्स रेकॉर्ड आणि आधार डेटाबेस सुद्धा त्यात तपासला जाईल. हेल्पलाईन नंबर, ऑनलाईन पोर्टल किंवा फील्ड एजंटद्वारे नागरिक लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या अपात्रांची तक्रार करू शकतात. बघा, तुम्ही जे काही पोर्टल आहे लाडक्या बहीण योजनेमध्ये तिथं सुद्धा जाऊन तुम्ही सांगू शकता की तुम्हाला जर एखाद्या कुटुंबाची तक्रार करायची असेल तर तेही करू शकता. परंतु असं मला वाटतं कोण करणार नाही, कारण सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे ही योजना. परंतु जर लक्षात घ्या, जर तुम्ही कोणाची तक्रार केली तर मात्र तिथं प्रॉब्लेम होणार आहे. तिथं तुमची पडताळणी 100% होणार आहे. आणि बघा पडताळणी कशी होणार आहे बघा, याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये उत्पन्नाचा दाखला घेणार आहेत, आयकर प्रमाणपत्र, सेवानिवृत्ती पेन्शन, शेती आहे का, हे सगळं तुमच्याकडे छाननी केली जाणार आहे. आणि बघा त्यानंतर मात्र मग तुमच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो. तुमच्यावरती खोटी माहिती दिल्याबद्दल तुमच्यावरती गुन्हा तिथं 100% जमा होणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, चिंता वाढल्याची गोष्ट आहे फक्त एकच की कोणी तक्रार करू नये तुमची, एवढंच. जर कोणी तक्रार केली तर मात्र तुम्हाला प्रॉब्लेम आहे. आता लक्षात घ्यायचं आपल्याला की अजून एक मोठा निर्णय काय तर सरसकट जी काही पडताळणी आहे, सरसकट कोणाचीही पडताळणी होणार नाहीये. त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि खरं तर ज्यांचं ऑलरेडी 2,45,00,000 ज्या 40,00,000 महिला आहेत त्यांची तर अजिबात पडताळणी होणार नाही जोपर्यंत तक्रार येणार नाही. परंतु जे नवीन अर्ज केलेत त्यांची पडताळणी चालू आहे आणि ती लवकरच कंप्लीट होऊन तुम्हाला सुद्धा पैसे येणार आहेत. त्यामुळे हे महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत की. आणि दुसरा निर्णय म्हणजे तिसरा निर्णय शेवटचा, तो म्हणजे की आता सरसकट पैसे वाटप करा. कारण खूप दिवस झाला आता निवडणूक निकाल लागून सुद्धा आपण बघत आहोत की जवळपास 15 ते 20 दिवस उलटले आहेत. 20 दिवस उलटले आहेत आणि सरकारचा जे दावा होता की आम्ही शेवटच्या महिन्यातच, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यातच डिसेंबरचा हप्ता देऊ, तर त्याच्यावरती कुठेतरी आता निर्णय झालेला आहे, धडाकेबाज निर्णय घेतलेला आहे बैठकीमध्ये की आता सरसकट पैसे वाटप करा, आता उशीर करू नका. कारण वर्षाचा शेवट आलेला आहे, लोकांना वर्षाचा शेवट चांगला घालवायचा असतो. त्यामुळं त्यांना गरज आहे तर मागचे जे पैसे आहे ते सगळं करून टाका. आणि गॅसचं सुद्धा पैसे त्यांना देऊन टाका, गॅसचं सुद्धा वाटप करा. फक्त लक्षात घ्यायचं आपल्याला आज बँकेत जाऊन आणि पोस्टात जाऊन आपलं जे आधार कार्ड लिंक आहे की नाही हे चेक करायचं आहे, आधार कार्ड अपडेट आहे की नाही हे चेक करायचं आहे, रेशन कार्ड आपलं अपडेटेड आहे का हे करायचं आहे. कारण रेशन कार्ड बघा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स होत आहेत. जो कोणी KYC करणार नाही त्यांना प्रॉब्लेम येणार आहे, कारण त्यांचं नाव रेशन कार्डमधून वगळलं जाणार आणि ज्यावेळेस तुमचं नाव चेंज वगळलं जाईल त्यावेळेस प्रॉब्लेम होणार आहे. आणि गॅस संदर्भात सुद्धा तेच आहे, गॅसचं सुद्धा तुम्हाला जाऊन KYC करायचं आहे. महिलेच्या नावावर गॅस नसेल तर ते पुरुषाच्या नावावर, महिलेच्या नावावर करून घ्यायचं आहे. तरच तुम्हाला तिथं ते गॅसचे सुद्धा पैसे मिळणार आहेत. परंतु आज दुपारपासून तुम्हाला पैसे हे 100% यायला सुरू होतील, कारण त्याचे निर्णय झालेले आहेत. आता बघूया पुढं काय होतंय. जसे काही अपडेट्स असेल तसं आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. अशा महत्त्वाच्या आणि कामाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. लक्षात घ्या, ज्यांचं पोस्टाचं खातं आहे त्यांना आज पोस्टात जाऊन एकदा चेक करायचं की आपलं पोस्टाचं खातं चालू आहे का. कारण भरपूर जणांचं खातं सगळं बंद आहे, भरपूर जणांचे आधार कार्ड लिंक नाही आहेत. हे झालेलं आहे भरपूर सोबत आणि त्यामुळं प्रामुख्यानं वाटप होत नाही. आणि प्रामुख्यानं ज्या पहिल्या यादीमध्ये अशाच महिला आहेत ज्यांना खरंच या पैशांची गरज आहे. त्यांनी चेक केलेल्यानुसार ज्यांना अर्ज पडताळणीमध्ये ज्या आर्थिकदृष्ट्या जास्त दुर्बल असतील अशाच महिलांच्या खात्यावरती पहिल्यांदा पैसे येतील. त्यानंतर मग सरसकट पैसे यायला सुरुवात होणार आहे. आता तुम्हाला एक काम करायचं आहे, तुम्हाला पैसे किती आलेत हे आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचे. आतापर्यंत पैसे किती आले, तुमचा जिल्हा कोणता आणि तुमची बँक कोणती हे आपण बघणार आहोत. आणि लक्षात घ्या, यादी आलेली आहे, बँकेत जमा झालेले आहे, टप्प्याटप्प्याने पैसे हे सगळ्यांना येणार आहेत. त्यामुळं कोणी टेन्शन घ्यायची कारण नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते नक्की विचारा, पण तुमच्या कमेंटचा तेव्हाच रिप्लाय दिला जाईल जेव्हा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला असेल आणि व्हिडिओला लाईक केलेला असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.